रत्नागिरी येथील आरजू टेक्सॉल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील शाखेमध्ये पैसा भरणा केलेल्या काही जणांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। जवळपास 2,25,00,000 रुपयांची रक्कम या 133 जणांची असल्याचं सांगण्यात आलंय। तर ही रक्कम अजूनही वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सदरची कंपनी असून जॉब वर्कर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गातही आपली शाखा उघडली होती। विशेष म्हणजे कुडाळ पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा कार्यरत होती। रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी कुडाळ पोलीस ठाणे आवारात गर्दी केली। नमस्कार, माझं नाव राजेश्री सातले आहे। मी कसालवरनं आहे। परत ह्याच्यामध्ये आरजू टेक्सॉल प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये माझं 3.5 लाखाचं मी इन्व्हेस्टमेंट केली। याच्यामध्ये ते लोक आधी सांगितले आम्हाला मटेरियल, मशिनरी आणि राव मटेरियल देणार आणि प्लस आपल्याकडे ॲग्रीमेंट करणार आणि ॲग्रीमेंट केल्यानंतर 45 दिवसांनी मटेरियल येऊ दे किंवा नाही आलं तरी ते लोक आम्हाला 45 दिवसानंतर आपल्याला पेमेंट करणार होते। अशा पद्धतीत त्यांचं बोलणं झालेलं। पैसे घेताना लवकर घेतले, जसे घेताना ते बोलले उद्याच्या दिवसात मॅडम पैसे नाही घातलात तर तुम्ही तुमची पेमेंट पुढे येणार महिन्यानी येणार, 2 महिन्यांनी होणार, त्यामुळे तुम्ही लवकर पेमेंट करा। अशा पद्धतीत आमच्याकडनं बँकची NEFT करून घेतले आणि प्लस जीपे करून घेतले आणि पेमेंट रिटर्न करायचं झालं तर त्यांचा विषय नाही। आम्हाला ते लोकांनी फसवलं। आम्ही आता आज इथे पोलीस स्टेशनला आलो, त्यानंतर इकडे येऊन आम्ही मॅडमांना भेटलो, सगळ्यांना भेटले। इकडे आम्ही आज तक्रार नोंद करायला इथे आलेलो आहोत।